लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा पुढील भाग इतका जबरदस्त दाखवलेला आहे प्रेक्षकांनो, तो काय आहेत याची सुरुवात आपण करूयात आता. आणि प्रेक्षकांनो आता इकडे आपण बघतो की या रम्याच्या पायाला ठेच लागलेली असते आणि ही काव्या अभ्यास करत असते, कारण तिच्या हातात तर पुस्तक असतं आणि रम्या ठेच लागली म्हणून बसलेली असते. तेवढ्यात काव्या तिला येऊन म्हणते की जेवणात आणि आयुष्यात ठेचा हा लागतोच. आणि पण काव्या असं बोलली त्यामुळे रम्याला खूप लागतं. लगेच रम्या म्हणते की फार सुस्त आहे ना तुला बोलायला असं, आणि थोडी रडक्या आवाजानेच म्हणत असते. तेवढ्यात आपली काव्या काही शांत बसत नाही. ती म्हणते की अगं सुचणारच. आणि काव्या म्हणते की तुझे खरे रंग माझ्या समोर आले आहेत ग रम्या. काव्या तिला म्हणते की आता काही मी तुला सुखाने जगू देणार नाही. आणि प्रेक्षकांनो त्याच्यानंतर आपण पुढे बघतो की ही जेव्हा म्हणजे नंदिनी फार चिडलेली असते आणि तिच्या पाठोपाठ एक बाई देखील आपल्याला पिवळ्या साडीमध्ये दिसते. पण नंदिनी इकडं म्हणत असते की लहान मुलांना जीवाशी खेळणारी बाई आहेत ही. आणि ही नंदिनी म्हणते की येऊ दे माझ्यासमोर, सोडणार नाही मी तिला. आणि तेवढ्यात आपल्याला त्या बाईचं सुद्धा चित्रण म्हणजे ती दाखवलेली आहे. पण प्रेक्षकांनो तीच ती बाई आहेत का, किंवा ही बाई त्या जुईच्या ओळखीची आहेत का, असं तरी प्रेक्षकांनो मला वाटतं आहेत. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा, कारण मालिकेचा एपिसोड तर इथेच संपलेला आहे. धन्यवाद.